सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी. अरविंद सावंतांना मोठा विश्वास. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचा हा वाद अद्यापही संपूर्णपणे मिटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रभावी मांडणी युक्तिवाद केल्यानंतर आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज ठाकरेंच्या बाजूने ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी देशातील इतर महत्त्वाच्या खटल्यांचा दाखला दिला. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन्ही वेगळे असल्याचं सांगत त्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील खटल्यांची माहिती दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची बाजू भक्कम झाल्याचा दावा करण्यात येतोय. त्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेने खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आजच्या सुनावणीत ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी युक्तिवादाचा कळस चढवलाय. कामत यांनी यूपी, केरळ, हरियाणा, कलकत्ता येथील निकालाचे उदाहरण दिले. त्यामुळे आजच्या युक्तिवादाने कोर्ट प्रभावित झाले असेल तर आनंद आहे. चिन्हाबाबत युक्तिवाद केला, माझ्यासोबतचा माणूस केला तर तो पक्षाचा प्रमुख बनतो का, असा सवाल वकिलांनी केला. यावेळी अधिकारी सुभाष देसाई केसचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यात फरक आहे. पक्ष हा निरंतर आहे. पक्षातील माणसं गेली म्हणजे पक्ष जात नाही. पुन्हा निवडणूक आयोगाकडे आम्हाला पाठवू नका अशी विनंती कोर्टाला केली आहे. आता यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाचा आहे. मात्र एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार अपात्र झाले तर पक्षाचा विषय येत नाही, चिन्ह देण्याचा प्रश्न येत नाही असं म्हणत अरविंद सावंत यांनी पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केला आहे. आज कामत साहेबांनी अतिशय उत्तम युक्तिवाद केला, म्हणजे कळस चढवला त्या युक्तिवादाचा. त्यातला पहिली गोष्ट अशी होती की परवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारलं होतं आम्हाला असा निर्णय घेता येईल का कालावधी लोटल्यानंतर, आणि म्हणून त्यांनी असंख्य उदाहरणं दिली. म्हणजे केरळाच्या कोर्टाने दिलं, उत्तर प्रदेशला, हरियाणा दिलं, अनेक कोर्टांमध्ये हायकोर्टांची उदाहरण दिली, आणि मग सुप्रीम कोर्टचं पण एक शेवटचं एक उदाहरण दिलं लेटेस्ट कलकत्ता कोर्टाचं दिलं की अशा पद्धतीनं जरी कालावधी इन प्रिन्सिपल ज्याला आपण त्याला डिस्क्वालिफाय करता येतं हे त्यांनी आज फार ठासून सांगितलं. आणि मला वाटतं कोर्टाला या संदर्भातलं त्यांनी अशी अनेक उदाहरणं दिल्यामुळे कोर्ट प्रभावित झालं असेल तर आनंद आहे असं मला वाटतं. त्याच्या पलीकडचं आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितलं की मग त्यांनी सिम्बलच्या बद्दल विषय केला, आमच्या निशाणीच्या संदर्भात. आणि मग निशाणीच्या संदर्भात तुम्हाला मला वाटतं मी पण अनेकदा बोललोय की पक्ष आणखीन हा सतत विषय येतोय, लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी. आणि या संदर्भात त्यांनी शेवटी उदाहरण दिलं, माझ्यासोबतचा माणूस जर गेला तर तो पक्षाचा मुख्य होऊ शकतो का, आणि जर तुम्हाला तर पक्षांतर्गत त्यांनी हा वाद घातला असता आणि मागणी केली आणि त्याला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.